नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 1 वाटी रवा आणि 2 पिकलेल्या टोमॅटोपासून एकदम वेगळी अशी झटपट होणारी रेसिपी पाहणार आहे। कदाचित तुम्ही या अगोदर कधीही बनवली नसेल, तर त्यासाठी मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता। तर मी इथे 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी पोहे घालणार आहे। मी इथे लहान वाटीने अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत। त्याच्यामध्येच आता आपण 2 चमचे दही घालणार आहे। याच्यामध्ये 2 चमचे दही घालून घेतलेलं आहे। आता याच्यामध्येच मी 2 पिकलेले टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। मी अशा टोमॅटोच्या फोडी करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये मी एक बेडगी मिरची देखील घातलेली आहे। यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहे त्याला रंग छान येतो आणि तिखट होत नाही। त्यानंतर याच्यामध्ये आपण ॲड करणार आहे चवीनुसार मीठ। त्यानंतर या पदार्थाला थोडीशी तिखट चव यावी म्हणून मी एक हिरवी मिरची देखील घातलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून हे मिक्सरला फिरवून घेणार आहे। तर मी साधारण इथे अर्धा ग्लास सुरुवातीला पाणी घातलेलं आहे आणि हे आता आपण मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीचं आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे। आता हे मिश्रण एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण मी साईडला एका बाउलमध्ये काढून घेते। आता हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून मी या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून ते भांडं धुवून याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार आहे। हे मिश्रण आता मी साधारण 10 ते 15 मिनिटे साईडला ठेवून देणार आहे। 10 ते 15 मिनिटानंतर आपला यातील रवा देखील छान फुलतो आणि मिश्रण आणखीन थोडंसं घट्ट होतं। त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करू शकता। मला हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत होतं, म्हणून मी आणखी थोडं याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। आता अशा पद्धतीचं आपल्या या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे। तर जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही हे मिश्रण। अशा पद्धतीचं आपण मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी गॅसवरती नॉनस्टिक तवा गरम करून घेतलेला आहे, त्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। आता आपण तवा व्यवस्थित गरम झाला की याच्यामध्ये ते मिश्रण घालून घ्यायचं आहे। आता 2 पळी या मिश्रणाच्या मी घेतलेल्या आहेत। आता आपण हे मिश्रण जास्त पसरायचं नाही, अगदी थोडंसंच पसरून घ्यायचं आहे। तर इथे आपण टोमॅटो आणि रव्यापासून स्पॉन्जी डोसा बनवत आहे, त्यामुळे हा डोसा जास्त पसरायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे। आता या डोस्याची वरील बाजू पूर्ण सुकत नाही तोपर्यंत हा डोसा पलटायचा नाही। बारीक गॅसवरती डोस्याची एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आता वरून डोसा पूर्ण सुकलेला आहे। आता आपण डोसा पलटी करून घ्यायचा आहे। आता त्या साईडून एक साधारण मिनिटभर भाजून घ्यायचा आहे। हे बघा, आपल्या डोश्याला जाळी छान पडलेली आहे आणि डोसा व्यवस्थित भाजला देखील आहे। आता हा आपण साईडला काढून घेऊया। हे बघा, अगदी भरपूर अशी जाळी पडलेली आहे आपल्या या स्पॉन्जी डोश्याला। तर आता आपण हा साईडला काढून घेऊया आणि याच पद्धतीनं दुसरे देखील डोसे बनवून घेऊया।
जर तुम्ही वरची बाजू पूर्ण सुकायच्या अगोदरच डोसा पलटी केला तर डोस्याला जाळी पडत नाही. त्यामुळे वरची बाजू पूर्ण सुकली की मग आपण डोसा पलटी करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी इथे स्पॉन्जी टोमॅटोचे डोसे बनवून घेतलेले आहेत. जर तुम्ही गडबडीच्या वेळेत असाल आणि मुलांच्या डब्यासाठी काहीच द्यायचं सुचत नसेल तर तुम्ही हे डोसे नक्की बनवून देऊ शकता. यासोबत दुसरं काहीही द्यायची गरज नाही, चटणी किंवा सॉस द्यायची गरज नाही. याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि मिरची देखील घातलेली आहे, त्यामुळं हा असाच खाल्ला तरी चविष्ट लागतो. हे बघा, अगदी मऊसूद असे आपले स्पॉन्जी डोसे तयार झालेले आहेत आणि या डोश्याला जाळी देखील अगदी छान पडलेली आहे. व्हिडिओत तुम्ही बघू शकता, अगदी मऊ लुसलुशीत आपले हे डोसे तयार झालेले आहेत आणि अगदी झटपट आणि कमी वेळात बनतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.